गुड मॉर्निंग. आणि हा मॉर्निंगचा मंत्र इनसाईड स्टोरीकडून मी रेश्मा शिंदे आपल्यासमोर आज आलेली आहे इथं माउंट लिटराच्या झी स्कूलच्या स्विमिंग पूलवर. आणि तुम्ही पाहताय की या स्विमिंग पूलवर किती गर्दी आहे आणि लहान मुले किती एन्जॉयमेंट करत आहेत. खूपच मजा येत आहे. आणि आपण सर्व देखील इथे या स्विमिंग पूलवर जे सेफ आहे तुम्ही पाहू शकताय, सगळीकडून ते प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि एकदम सेफ आहे, सिक्युरिटी आहे आणि सर्वच गोष्टी इथं मेंटेन केलेल्या जातात. त्याच्यामुळं या स्विमिंग पूलवर महिलांची सुद्धा बॅच आहे आणि लहान मुलं आणि जेंट्स सगळ्यांचा एक टायमिंग दिलेला आहे आणि त्या टायमिंगनुसार इथं स्विमिंगला सर्वजण येत आहेत. तर आपण सुद्धा येऊ शकता. इथं चेंजिंग रूमसुद्धा आहे, आपण पाहू शकताय. चेंजिंग रूम आहे, नियमवाटी आहेत आणि दुसरी गोष्ट पाहिलं तर इथं टायमिंगसुद्धा दिलेलं आहे. टायमिंग पाहू शकता तुम्ही, 8 ते 9 आहे, 9 ते 10 आहे, 6 ते 7 आणि 8 ते 9, 9 ते 10 पुन्हा संध्याकाळीसुद्धा आहे. तर तुम्ही या टायमिंगमध्ये देखील इथे येऊ शकता. चेंजिंग रूम आहे, जेंट्ससाठी लेडीजसाठी वेगवेगळे आहेत, पिण्यासाठी पाणीसुद्धा आहे आणि एकदम सेफ असं हे लहान मुलांसाठी, लेडीजसाठी, सगळ्यांसाठी खूपच सेफ असं झी माउंट लिटरा झी स्कूलचं पुसद येथील स्विमिंग पूल जे खूप मोठं आणि हा हायफाय क्वालिटीचं आहे. सर्व गोष्टी इथं मेंटेन केलेल्या आहेत. तुम्ही पाणी देखील पाहू शकता, पाणी देखील प्युअर आहे. छोट्या मुलांसाठी छोटा पूल आहे आणि बाकी सगळ्यांसाठी जशी डेप्थ एक कमीपासून ते हायपर्यंत असते तशा प्रकारचे हे स्विमिंग पूलची तर डेप्थ आहे. आपण पाहू शकता आणि लवकर येऊन इथे जॉईन करू शकता. तर आता मी दाखवते स्विमिंग पूलकडे जाऊन. तर चला आपण जाऊया, त्याच्याकडे लक्ष द्या. आपण पाहताय लहान मुलंसुद्धा इथे आहेत आणि एकदम लहान मुलं म्हणजे इथं 2 वर्षाचा बाळ देखील आहे आणि मोठे तरुण मंडळी देखील आहेत आणि त्यांचे पालक देखील इथं येऊन त्यांच्या सेफ्टीसाठी इथं आहेत आणि यांचे देखील मेंबर आहेत स्विमिंग पूलचे, जे इथे लक्ष देण्यासाठी तत्पर असतात आणि इथं थांबतात. बघू शकता लहान मुलगा इथं डाइव्ह करतोय. सर्वांसाठी इथे नियम आहे की सर्वांनी कॅप घातली पाहिजे, कारण स्विमिंग पूल स्वच्छ ठेवण्यासाठी काही केमिकल यूज करणं कंपल्सरी असतं आणि ते यूज केल्यानंतर केसांना इजा होऊ शकते आणि केस व्हाईट पण होऊ शकतात. त्याचमुळे इथे नियम असतात की बाबा तुम्ही कॅप घालावी, काही प्रोटेक्शन करावे.